सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंजा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये माझी उमेदवारी अर्ज दाखल केली. बरं, तुमच्यासोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली. हो, किती जणांनी दाखल केली? जवळपास आम्ही 5 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 11 पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले आहेत. परांडा भूमवाशी स्वतंत्र गट असणार. स्वतंत्र गट म्हणण्यापेक्षा आम्ही अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत. आणि मतदारांपुढे कोणते विजन घेऊन जाणार? जे आजपर्यंत 12-13 वर्ष करत आलो तेच विकासाचं. कारण मला वाटतं माझी कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे. कारण 2012ला ज्यावेळेस बांधकामात सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका, उपाध्यक्ष झालो त्यावेळेस माझ्या कामाची पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करत आहे निश्चित त्याची पोचपावती इथला मतदार राजा मला दिल्याशिवाय राहणार नाही. सकाळपर्यंत पॅचअप होईल असं म्हटलं जात होतं. नेमकं सकाळ कशा संदर्भातलं पॅचअप? म्हणजे शिवसेनेमध्ये एकोबा होईल या दृष्टिकोनातून काही दोन शिवसेना वेगळ्या आहेत. त्या कुठल्या शिवसेनेचा एकोबा म्हणता येतं? म्हणजे आमदार तानाजीराव सावंत त्यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जातं. त्यांचं माझं पॅचअप राजकीय पॅचअपचा का आणि याचा काही विषयच नाहीये ना. तुम्ही आमचं भांडण झालं असं तुम्हाला कोणी सांगितलं? मग तुम्ही पॅचअप विचारा काय लढताय? स्वतंत्र लढताय म्हणजे काही ध्येय धोरणं पटली नाहीत म्हणून लढतोय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही जवळा आणि डोंजा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हो. आणि आम्हाला कुठून तुमची उमेदवारी पाहायला मिळेल? मी बी दोन्हीकडून दोन्ही ठिकाणी लढणार. गरज असेल तिथल्या लोकांना माझ्या कामाची खरंच जर असेल तर दोन्ही ठिकाणी, असं काही नाही. ठीक आहे. ठीक आहे.